दादा काय म्हणाल, तुम्ही स्वतः अगदी वारकऱ्यासारखे सामील झालात, काय आनंद असतो या? बिलकुल ही दिंडी आहे, हे पंढरपूर आहे, आपलं छोटं पंढरपूर म्हणून ओळखलं जातं संभाजीनगरात. आणि शेकडो दिंड्या येत असतात. मी सुद्धा दिंडीत सहभागी झालो. आज सकाळपासून आत्तापर्यंत पायी आलेलो आहे. पांडुरंगाच्या भक्तीचा मजा काय और असतो. सगळं तन मन भान देह भान विसरून ह्या दिंडीत सगळे सहभागी होत असतात. तसं मी सुद्धा सगळ्या वारकऱ्यांबरोबर भाविकांबरोबर सहभागी झालो. पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे, पांडुरंगाला प्रार्थना केली चांगला पाऊस येऊ दे आणि पुढच्या वर्षी या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार येऊ दे अशा प्रकारची पांडुरंगाला प्रार्थना. आता लाडकी बहीणनंतर लाडके भावाची योजनाची घोषणा केलेली आहे. 12वी पासनं 5,000 आणि पदवीधरांना 10,000 रुपये देण्यात येणार अशी घोषणा झालेली आहे. कसं बघतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? मला असं वाटतं ही फक्त घोषणा आहे. ही योजना 1974 पासून महाराष्ट्रात चालू आहे. तिचं नाव त्यांनी बदललं. ही योजना उद्योग विभाग आणि कौशल्य विकास विभाग यांच्या माध्यमातून होत असते. जे मुलं शिकलेले आणि ज्या कंपन्यांना त्यांची गरज आहे ते 6 महिन्यासाठी बोलवत असतात आणि त्यांना त्याचं मानधन देत असतात. यांनी एवढंच केलं की डायरेक्ट कंपन्यांना मानधन देत होते, आता जे विद्यार्थी त्याच्यात लागतील त्यांना मानधन देणार आहे. ही योजना कोणतीही योजना नाही, ही खोटी घोषणा आहे. मी दाव्यासहित मुख्यमंत्र्यांनी चॅलेंज आहे माझं की समोर येऊन याचं सांगावं की योजना कशी आहे. मी सांगतो कशी आहे. अजित पवार गटातील नेते आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे, प्रवेश करणार आहे. शुभेच्छा त्यांना. अशा पद्धतीने किंवा गळती लागलेली आहे. आता लोकसभा झाली. आता आज आपण पांडुरंगाच्या चरणावर मला वाटतं फार राजकीय याच्यात जाऊ नये, परंतु हा पांडुरंग आहे ना, बरोबर पुढच्या वर्षी मी सांगतो ना आमचं महाविकास आघाडीचं मंत्रिमंडळ इथं असेल. तुम्हाला सांगतो प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव रॅली काढणार आहेत. शुभेच्छा आहे त्यांना. आणि भाजपकडून असं सांगितलं गेलं की आता राज्यातलं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. त्यामुळे कुठेतरी अनेक जण इच्छुक होते. मी इतक्या दिवसाने हेच सांगतो की भारतीय जनता पार्टी फक्त गाजर दाखवणारी पार्टी आहे. गाजराची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोणताही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही, कारण मंत्रिमंडळ विस्तारामुळं 2 जण खुश होण्यापेक्षा 10 जण नाराज होणार आहे. त्यामुळे यांच्या मंत्रिमंडळात विस्तार होणार नाही. यांनी सगळ्यांनी जॅकेट जोधपुरी शिवून ठेवलेले. मला वाटतं आता त्यांनी ते कोणाला तरी देऊन टाका. बिलकुल पांडुरंगाची पूजा उद्धवजी ठाकरे साहेब करतील आणि आम्ही सुद्धा सोबत असू सगळं.